Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English topic the worth of a fabric. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण द वर्थ ऑफ अ फॅब्रिक याचे पॉइंटर्स या ठिकाणी आपण लर्न करत होतो. मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला होता. आता या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 हे 3 क्वेश्चन या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 4, चूज एनी वन ऑब्जेक्ट वी यूज डेली अँड फाइंड आउट हाऊ इट इज मेड. असं एखादी वस्तू निवडा की जी तुम्ही रोज यूज करतात अँड फाइंड आउट हाऊ इट इज मेड, आणि ती वस्तू कशा प्रकारे बनवायची हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अ चार्ट. या ठिकाणी चार्टच्या स्वरूपामध्ये ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला सादर करायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, मी माझ्या नोटबुकमध्ये या ठिकाणी नंबर टाकून हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही की मेकिंग ऑफ अ पेपर, पेपर कसा बनवायचा. तर पेपर कसा तयार करायचा याची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी राईट डाऊन केलेली आहे आणि प्रत्येक स्टेपला या ठिकाणी नंबर दिलेले आहे. मग फर्स्ट स्टेप आहे ट्रीज आर कट बाय द सॉज ऑर मशीन. पेपर बनविण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते म्हणजे ट्रीज म्हणजे झाडं. तर ही झाडं सुरुवातीला आपल्याला कट करून आणायची आणि मशीनमध्ये त्यांना योग्य प्रकारे कट करायची. नेक्स्ट, दे आर क्लीन अँड मेड इंटू लॉग्स ऑफ वूड. त्याचप्रमाणे ते जे झाडं आहेत या झाडांमध्ये वेगवेगळे झाडांचे प्रकार असतात, तर ते वेगवेगळे लाकूड हे आपल्याला क्लीन करून घ्यायचे असतात. नेक्स्ट प्रोसेस, द लॉग्स आर टेकन टू द पेपर फॅक्टरी. हे जे लाकुडे यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ठोकळे हे या ठिकाणी तयार करायचे असतात आणि ते आपल्याला फॅक्टरीमध्ये पाठवायचे असतात. नेक्स्ट प्रोसेस, द लॉग्स ऑफ वूड आर मेड इंटू टायनी थिन पीसेस. हे जे लॉग्स आहे ऑफ वूड म्हणजे झाडाचे जे काही ठोकळे आहेत, तर हे आपल्याला छोट्या आणि जाड अशा आकारामध्ये तयार करायचे असतात. काही झाडाचे ठोकळे हे बारीक स्वरूपाचे असतात, तर काही हे जाड स्वरूपाचे ठोकळे त्या ठिकाणी तयार होतात. ते आपल्याला तयार करायचे. द पल्प इज मेड फ्रॉम देम. त्यानंतर त्यातून पल्प म्हणजे त्यातून एक असा द्राव निघतो की त्या द्रावापासून आपल्याला पेपर हा बनवता येतो. इट इज प्रेस अँड फ्लॅटेड इन द हेवी मशीन. मग हा द्राव काढण्यासाठी त्या झाडामधून तो जो पल्प आहे म्हणजे जे द्रवरूप स्वरूपामध्ये आहे ते काढण्यासाठी एक मोठं असं मशीन असतं. त्या मशीनमध्ये हे लाकूड त्या ठिकाणी प्रेस टाकलं जातं आणि त्याच्यावर प्रेस केलं जातं म्हणजे ते दाबलं जातं आणि त्यानंतर त्याच्यातून जे बाहेर पडतं ते म्हणजे पल्प. देन इट इज ड्राईड विथ ॲप्रोप्रिएट हीट. त्यानंतर तो जो पल्प असतो तो जमा झाल्यानंतर त्याला हीट देऊन एक प्रकारे त्याला ड्राय स्वरूपात तयार करण्यात येतं. डिफरंट टाईप ऑफ पेपर शीट फॉर रायटिंग अँड प्रिंटिंग एक्सेट्रा आर मेड अँड सेंट टू द मार्केट. त्याचप्रमाणे हे जे पल्प आहे ह्या पल्पमधून त्याला हीट देऊन त्याला ड्राय केलं जातं आणि त्यानंतर त्याला वेगवेगळे आकार हे त्या ठिकाणी देण्यात येतात. मग त्यातले काही पेपर शीट हे लिहिण्यासाठी वापरतात, तर काही पेपर शीट हे प्रिंटिंग म्हणजे छपाई करण्यासाठी वापरतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर हे या ठिकाणी तयार करण्यात येतात आणि ते पेपर तयार करून मार्केटमध्ये ते सेंट केले जातात, पाठवले जातात आणि त्या ठिकाणी सेंड करून या ठिकाणी सेंड करून ते जे पेपर आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच पेपर कसा बनवायचा याची प्रोसेस ही या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, रिटेल द स्टोरी इन युअर मदर टंग. ही जी स्टोरी आहे ही तुम्हाला तुमच्या मातृभाषेत सांगायची आहे. म्हणजेच तुमची जी मातृभाषा आहे, जी मराठी ही मातृभाषा आहे, तर या मातृभाषेत ही स्टोरी आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. हा क्वेश्चन तुम्ही तुमच्या क्लासमध्ये सॉल्व करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, कलेक्ट विथ द हेल्प ऑफ युअर टीचर.
तुम्हाला माहिती जमा करायची आहे तुमच्या शिक्षकांच्या मदतीने. स्टोरीज अबाउट द लाईव्ज अँड मेसेज ऑफ सेंट दॅट लिव्ह इन महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यात जे संत होऊन गेले, तर ह्या संतांच्या स्टोरी किंवा संतांनी दिलेले मेसेज हे आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायचे. इथे पाहू शकता तुम्ही, मी महाराष्ट्रातले 2 संत घेतलेले आणि त्या संतांची इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट डाऊन केलेली आहे. मग महाराष्ट्र सेंट फर्स्ट आहे संत तुकाराम. संत तुकाराम वॉज अ 17th century poet. संत तुकाराम इज नोन फॉर हिज अभंग. संत तुकाराम हे 17व्या शतकातले कवी होते. त्याचप्रमाणे त्यांनी खूप सुंदर असे अभंग लिहिलेले होते. डिवोशनल पोएट्री अँड कम्युनिटी ओरिएंटेड वर्शिप विथ स्पिरिच्युअल सॉन्ग अँड कीर्तन. त्याचप्रमाणे त्यांनी सुंदर असे कीर्तन, सुंदर असे देवावर लिहिलेली गाणी, असं त्यांनी सुंदर लिखाण हे त्या ठिकाणी केलेलं होतं. ही प्रीच टू द पीपल अबाउट द व्हर्च्यूज ऑफ पिटी. आणि लोकांपर्यंत त्याही मेसेज पोचवायचे. पिटी, दया, फॉरगिव्हनेस म्हणजेच दया, क्षमा, अँड पीस, शांती ऑफ माइंड, की मनाला कशा प्रकारे शांती मिळाली पाहिजे, त्याचप्रमाणे मन शांत करून आपण दुसऱ्याला कशा प्रकारे मदत करू शकतो. ही ऑल्सो गिव्ह द मेसेज ऑफ इक्वालिटी. आणि त्यांच्यामध्ये हे अधिक अशी मूल्य होती की ज्याच्यातून लोक ही ज्ञान घेऊ शकत होती आणि स्वतःचे जे काही वाईट गुण आहेत ते बाजूला सारून चांगले गुण हे त्या ठिकाणी आत्मसात करत होते. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हू वॉज पॉप्युलरली कॉल्ड ज्ञानदेवा बिलॉंग टू द 13th century. 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर यांना ज्ञानदेवा म्हणून त्या ठिकाणी ओळखत होते. ही वॉज अ फिलॉसॉफर. संत ज्ञानेश्वर हे एक तत्त्वज्ञानी होते. पोएट, कवी होते. फिलॉसॉफर मीन्स तत्त्वज्ञानी, पोएट, कवी, अँड योगी, आणि त्याचप्रमाणे एक योगी होते. बिलॉंगिंग टू द नाथ ट्रॅडिशन. त्याचप्रमाणे त्यांनी नाथच्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत त्या सर्व त्या ठिकाणी जपलेल्या होत्या. ही ॲडवाइज पीपल टू गिव्ह इक्वल ट्रीटमेंट. ते सांगायचे लोकांना, ते संदेश देत होते की सगळ्यांनी एकत्र येऊन योग्य असं जीवन जगलं पाहिजे, कोणालाही भेदभाव करता कामा नये. टू ऑल. त्यांनी सांगितलं की समाजामध्ये भेदभाव करता कामा नये. प्रत्येक समाजाने एकत्र यायचं आणि सगळ्यांना समान दर्जा या ठिकाणी मिळाला पाहिजे. हेल्प दोज इन ट्रबल अँड देअर मिसरी. आणि जेव्हा सर्व समाज हे एकत्र येतील तेव्हाच त्यांच्या समाजातल्या अडचणी या त्या ठिकाणी दूर होऊ शकतात, असा संदेश हा संत ज्ञानेश्वर यांनी दिलेला होता. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 2 संतांबद्दल इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी राईट डाऊन केलेली आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.